तर अनिल देशमुखांवरच्या हल्ल्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप सलील देशमुख करतायत। दरम्यान या सगळ्या प्रकारावर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शंका उपस्थित केली आहे। देशमुखांची ही स्टंटबाजी असल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादीने केलाय। मागील माझ्या अनेक सभांच्या ज्या काटोल विधानसभेमध्ये माझ्या अनेक सभा झाल्या, त्या सगळ्या सभेमध्ये मी काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होतो की या प्रकारचं एक खोटं नाटक किंवा फेक दगडफेकी जिला आपण म्हणणार ते करण्याचा प्रयत्न होणार होता, याचं भाकीत मी माझ्या अनेक भाषणांमध्ये केलं होतं। दगडफेकी करताना कोणत्या प्रकारचे गोटे वापरले जातात हे सामान्य काटोलच्या शेतकऱ्यांना माहित आहे। मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याकरता हा व्हिडिओ आज काढलेला आहे। हे अनिल बाबूंचं नाटक आहे। सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे। स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे। त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे। हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे, कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते। कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता। एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करू। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे। ही लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे। चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांना मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।